नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभकामना। पुलगाव शहरातील मालमत्ता धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकबाकीच्या व्याजामध्ये तब्बल 50% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनेचा पाठपुरावा माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आला। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला प्रस्तावही मंजूर झाला असल्याची माहिती मिळत आहे। या निर्णयामुळे पुलगाव शहरातील व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुलगाव नगर परिषदेकडून करण्यात आले आहे। विशेष म्हणजे शासकीय सुट्टी असली तरी कर भरण्यासाठी नगर परिषद अधिकारी सुट्टीच्या दिवशी उपलब्ध राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर, उपनगराध्यक्ष दीपक अहुजा आणि मुख्याधिकारी विजय आश्रम यांनी दिली आहे। महाराष्ट्र T24 करता संतोष देशमुख, वर्धा। 30 मार्चच्या पूर्वी आपला चालू असलेला कर आणि जो कोणता व्याज आहे ते सगळं भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून त्यांना 50% व्याजावर माफी भेटून नाही, माझं एक सजेशन आहे की दिवस कमी दिलेले आपण, म्हणजे आज 25 आपण 31 तारखेला पर्यंत आपलं ऑफिस कंटिन्यू सुरू आहे आणि इव्हन काही नागरिकांचं इथं येणं नाही झालं आणि त्यांनी जरी सांगितलं की माझी यायची तिथं परिस्थिती नाही, माझ्या घरी येऊन तुम्ही घेऊ शकता का, तर आम्ही ते करतोच दरवर्षी। यावेळी करू जसं दुकान आहे आपलं इंदिरा गांधी मार्केटमधलं असतं, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधलं असतं, तिथं जाऊन वसुलीत जर आहे पैसे नगरपालिकेचं फायदा होत असेल तर आम्ही कुठे जायला काय सजेशन आहे। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आपण सध्या जी आपल्याला मंजुरी आलेली आहे ते तर आली आहे, पण त्याच्या प्रोसेस करण्यात यावं, कारण की दिवस कमी आहे आणि लास्ट मार्च एंड असल्यामुळे काही लोकांचे आणि बँक वगैरेंचे सांगायचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जे अभय योजना सरकारने राबवलेली आहे ती योजना 2025मध्ये आली अंमलात, पण त्याची अंमलबजावणी आम्ही आल्यानंतर केली आणि त्या योजनेअंतर्गत शास्ती करावर 50%ची माफी केली आहे। तर आमची अशी इच्छा आहे का ही योजनाचा लाभ लोक घेणार आणि शास्ती करमध्ये 50% सूट मिळवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते लोक आपला कर भरणा वेळेनुसार करणार। व्यवस्था केलेली आहे। सुट्ट्या आहे ही खरी गोष्ट आहे, समोर रामनवमी आहे व महावीर जयंती आहे, पण आमची अशी इच्छा आहे, आम्ही नगर परिषदला CO साहेबांना विनंती केली आहे का आजपासून तर 31 मार्चच्या रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही बिलकुल मेहनत करून 6 दिवस ऑफिस सुरू ठेवणार आणि कमीत कमी करासाठी तर विशेष टेबल लावणार आणि टेबलवर आमचे कर्मचारी उपस्थित राहणार आणि कर गोळा करू आणि सुट्टीच्या काही क्लास नाही, सुट्टीनंतर पाहू आम्ही। आमची भरपूर लोक आहे ज्यांना वेळ मिळत नाही, आता 31 मार्चचा वेळ आहे, बँकेत जातात, बँक आहे, फायनान्शियल आहे, व्यापारी वर्ग आहे, तर जर त्यांनी असं आम्हाला कळवला तर आम्ही आमच्या कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते त्यांना ही सुविधा देणार।